So, good morning, all of you. Welcome to the next lecture of economics. In last lecture, we had discussed about the features or characteristics or nature of microeconomics. काय वैशिष्ट्य होते मायक्रोइकॉनॉमिक्सचे आपण डिस्कस केलेले. कॅरेक्टरिस्टिक्स असू द्या, फीचर असू द्या किंवा नेचर असू द्या, काही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला आन्सर सेम आहे. ठीक आहे, समानार्थी शब्द कॅरेक्टरिस्टिक्स, नेचर अँड फीचर. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इम्पॉर्टन्स. त्यालाच आपण सिग्निफिकन्स सुद्धा म्हणतो, त्यालाच आपण ऍडव्हान्टेजेस सुद्धा म्हणतो, त्यालाच आपण मेरिट सुद्धा म्हणतो. मेरिट्स लिहून ठेवा. एक्झाम मध्ये क्वेश्चन आला मेरिट्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, तर लक्षात राहत नाही आपल्याला. मला इम्पॉर्टन्स शिकवले पण मेरिट सांगितलेच नाही, असं होतं एक्झाम मध्ये. मेरिट्स, MERITS, मेरिट्स इम्पॉर्टन्स, त्यालाच आपण सिग्निफिकन्स, त्यालाच आपण मेरिट्स, त्यालाच आपण ऍडव्हान्टेजेस ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स बोलू. सेम आहे. सो मायक्रो इकॉनॉमिक्सचा फायदा काय? वैशिष्ट्य बघितलेत आपण, स्वभाव बघितला, मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्वभाव कसा आहे. पण तो स्वभाव फायद्याचा आहे जे आपण डिस्कस केलं. आणि फायद्याचा आहे तर कोणकोणत्या घटकामध्ये तो फायद्याचा ठरतो, कोणकोणत्या परिस्थितीत तो फायद्याचा ठरतो. मायक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स, इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर्स, इंडिव्हिज्युअल कंपनी, है ना, जे काही इंडिव्हिज्युअल लेवलवर होतं त्याची स्टडी करणं म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. Microeconomics is nothing but the in-depth study of a particular company, particular consumer, particular product or any particular thing. तर त्याचे काही फायदे आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत, मेरिट्स आहेत, त्यालाच आपण इम्पॉर्टन्स म्हणतो. बघू वन बाय वन काय फायदे आहेत. पहिला फायदा सांगा काय? प्राइस डिटर्मिनेशन. तुम्हाला एखाद्या वस्तूची प्राइस डिटरमाइन करायची, यू वॉन्ट टू डिसाइड द प्राइस. डिटरमाइन करणं म्हणजे डिसाइड करणं, डिटरमाइन करणं म्हणजे डिसाइड करणं. वस्तूची प्राइस कशावर डिपेंड असते? तर दोन घटकावर, नेम डिमांड अँड सप्लाय. If the demand of product is more but supply is less, supply कमी आहे. गोल्डची प्राइस का बरं जास्त आहे? कारण की गोल्ड अवेलेबल कमी झाली आहे, लिमिटेड साठ आहे त्याचा, आणि डिमांड तर भरपूर आहे, त्यामुळे गोल्डच्या प्राइस राईज आहे. तर एखाद्या वस्तूची प्राइस डिटरमाइन करायची आहे तुम्हाला, मायक्रोस्कोपिक स्टडी करायची. यू वॉन्ट टू डिसाइड द प्राइस ऑफ युअर प्रोडक्ट. सपोज यू हॅव अ कंपनी, यू आर मॅन्युफॅक्चरिंग डस्टर, यू ऑल आर एंटरप्रेन्योर्स, यू वॉन्ट टू डिसाइड व्हॉट विल बी द प्राइस, व्हॉट प्राइस शुड आय डिसाइड. तर तुम्हाला काही घटक लक्षात घ्यावेच लागतात, जसं की मला परवडतं का, जी प्राइस मला डिसाइड करायची ती मला परवडते, माझा खर्च त्याच्यातून रिकव्हर झाला पाहिजे, मुळात त्याच्यातून थोडासा प्रॉफिट सुद्धा झाला पाहिजे. दुसरं आहे, मला जेव्हा प्रोडक्टची प्राइस डिटरमाइन करायची आहे, अवेलेबल रिसोर्सेस काय जागे आहेत का जिथे मला प्रोडक्शन करायचं, मला त्या प्रोडक्टला तयार करण्यासाठी जो काही रॉ मटेरियल लागतोय तो तिथे अवेलेबल आहे का, मला ज्या प्रकारच्या मशिनरीज हव्यात त्या मशिनरीज तिथे आहेत का, आणि जर नसतील तर आणण्यासाठी काय कॉस्ट लागेल
अगदी खरेदी केल्यापासून ते पोहोचेपर्यंत ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट सुद्धा मोठा आहे. कधी कधी होतं बघा, अमेझॉन फ्लिपकार्टवरून आपण परचेस करण्याचा प्रयत्न करतो 60 रुपये 70 रुपयाची वस्तू, आणि त्याचा तीच वस्तू मार्केटमध्ये विचारलं तर 40 रुपयाला, अमेझॉनवर 60 रुपयाला, अमेझॉनवर बघितलं तर 40 रुपयाला, 20 रुपये वाचायला, पण अमेझॉनवाला त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 40 रुपये घेतो. अल्टिमेटली ती वस्तू 80 ला पडते. वस्तू स्वस्त आहे का अमेझॉनवर? आहे. 20 रुपयानं स्वस्त आहे. गणित लावलं तर 20 रुपये एक्स्ट्रा चालेल आपल्या अमेझॉनवर. कसा? ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमुळे. तर कधी कधी रिसोर्सेस अवेलेबल नसतात, पण ते रिसोर्सेस अवेलेबल करून घेतले जाऊ शकतात का? मायक्रोस्कोपिक स्टडी करावी लागेल, इन डेप्थ. आता ओघवतं जर बघितलं, अरे 60 रुपये बाजारात बघितलं तर आपल्या लातूरमध्ये अमेझॉनवरतीच वस्तू 40 रुपयाला, एक्सक्लुझिव्ह ऑफर. आपण लगेच खुश होतो 20 रुपये वाचायला. मायक्रोस्कोपिक स्टडी केली तर लक्षात येतं, टोटल बघितल्यानंतर 80 रुपये. 80 रुपये कसं काय झाले? मग बघितलं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 40 रुपये. मग मायक्रोस्कोपिक स्टडी केल्यानंतर लक्षात आलं 20 रुपये एक्स्ट्रा चालले. आता हे एका वस्तूच्या बाबतीत, तुमच्या वस्तूच्या बाबतीत असं होतंय. कंपनीमध्ये लाखो करोडचे ट्रान्झॅक्शन आहेत. अगदी रुपयाचा फरक सुद्धा कंपनीला लाखो करोडमध्ये अफेक्ट करतो. कारण की 1 रुपया जर वाचत असेल तर जेवढी क्वांटिटी तुम्ही घेणार आहात त्याच्या गुणिले तेवढे रुपये ते वाचणार आहेत गुणाकारामध्ये. तर तुम्हाला प्राइस डिटरमाइन करायची आहे तर मायक्रोस्कोपिक स्टडी करावी लागेल. प्राइस डिटरमाइन करणं म्हणजे ऑफिस प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे आपला, मशीन लाईट बिल एवढं आलं, ऑइलचा खर्च एवढा आला, रॉ मटेरियल एवढं आलं, लेबरचे चार्जेस एवढे, सगळं काही खर्च बरोबर केलं, सुपरवायझरची सॅलरी एवढी दिली, प्राइस डिटरमाइन केली, आणि ह्याच प्रोडक्शन डिपार्टमेंटचा, ह्याच कंपनीचा एक ऑफिस औसा रोडला आहे. तिथं अकाउंटिंगचे काम चालतात. तिथल्या एसीचा खर्च, तिथल्या पिऊनचा खर्च, तिथल्या अकाउंटंटचा खर्च, तिथल्या कॉम्प्युटरचा खर्च, तिथल्या इंटरनेटचा खर्च, तिथल्या एम्प्लॉईजचा खर्च डिसाईडच नाही केला. अरे ते कुठे डायरेक्ट आहेत, ते कुठे प्रोडक्शनला गेले, पण ते पण महत्वाचे आहेत का नाही? ह्याच प्रोडक्टच्या प्राइस मधून, ह्याच प्रोडक्टच्या प्रॉफिट मधून तुम्हाला त्यांच्याही सॅलरी काढायचं आहे, त्यांचाही कॉम्प्युटरचा खर्च काढायचा आहे, त्यांच्या इंटरनेटचा खर्च काढायचा आहे, त्यांच्याच एसीचा खर्च काढायचा आहे, ह्याच प्रोडक्ट मधून. अगदी 5 रुपयाचा प्रोडक्ट विकून, 5 तर सोडा, रुपयाचा प्रोडक्ट विकून सुद्धा कंपनी बाकीच्या सगळ्यांचे खर्च चालवते, सगळेच खर्च वाढवते. डिटरमाइन करणं, प्राइस डिटरमाइन करण्यासाठी खूप जास्त डेप्थ स्टडी लागते, लक्षात घ्या. कारण की प्राइस डिटरमाइन करण्यासाठी फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंट काम करत नाही. ते जो एम्प्लॉई आहे, जो ऑफिसमध्ये अकाउंटिंगचं काम करतोय, तो जो प्यून आहे, जो ऑफिसमध्ये काम करतोय, तो सुद्धा महत्वाचा आहे. तो जो सेल्समॅन आहे, जो तुमच्या प्रोडक्टची मार्केटिंग करतोय, तो सुद्धा महत्वाचा आहे. तो सुद्धा इनडायरेक्टली तुमच्या प्रोडक्टच्या विक्रीमध्ये सहभाग घेतोय, इनडायरेक्टली. म्हणून त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. तुम्ही ट्रेडिंग अकाउंट P&L आणि बॅलन्स शीट बघितलं, फायनल अकाउंट बघितलं है ना? ट्रेडिंग मध्ये कोणते खर्च लिहितात, प्रॉफिट लॉस मध्ये कोणते खर्च लिहितात, आणि बॅलन्स शीट मध्ये कोणते आयटम्स येतात. ट्रेडिंग मध्ये आणि P&L मध्ये काय फरक आहे? शेवटी दोन्हीकडे पर्टिक्युलर रुपीजच करतो. मग ट्रेडिंग वेगळं करायची आणि P&L वेगळं करायची गरज का बरं? P&L मध्येच लिहून टाका ना सगळं. ट्रेडिंग मध्ये काय लिहितात? ट्रेडिंग मध्ये जे काही डायरेक्ट खर्च करतो ना, जे प्रोडक्शन डिपार्टमेंटला चालतं, जे फॅक्टरीमध्ये चालतं, ते खर्च येतात. आणि P&L मध्ये ऑफिसचे खर्च येतात, जे इनडायरेक्टली रिलेटेड आहेत. बायफर्केशन करायची का गरज आहे? आपल्याला कळावं की डायरेक्ट खर्च किती येतो आणि इनडायरेक्टली खर्च किती होतो, म्हणून बायफर्केट केलं जातं. बाकीच काहीच अडचण नाही. मॉडर्न ह्याच्यामध्ये तर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट वेगळं करताय आणि नंतर ते बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करतात. P&L मध्ये सगळं काही करतात. मॉडर्न ह्याच्यामध्ये फक्त क्लोज केला जातो ट्रेडिंगचा बॅलन्स वर. तर प्राइस डिटरमाइन करायचे तेव्हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा लागतो, इन डेप्थ स्टडी लागते. लक्षात घ्या, जिथं जिथं इन डेप्थ स्टडी लागते, जिथं जिथं खूप सूक्ष्म अभ्यास लागतो, अगदी बारकाईने अभ्यास करावा लागतो, तिथं मायक्रो इकॉनॉमिक्स काम लागेल.
म्हणून प्राइस डिसाईड करायचे तर ती ओव्हरली डिसाईड केली जात नाही, त्याच्यासाठी खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतं आणि मग एखाद्या वस्तूची प्राइस 5 रुपयेच असावी. एखाद्या वस्तूची प्राइस वाढवली पाहिजे, एखाद्या वस्तूची प्राइस कंट्रोल करणं गरजेचं आहे. कॉम्पिटिटरला सुद्धा मॅच करावं लागेल. तुमचं तर तुम्ही बघितलंच, पण कॉम्पिटिटर कितीला देतोय किमान त्याच्या रेंजमध्ये तरी आपण प्रोडक्टची प्राइस डिसाईड करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा कमी दिलं तर चालते, पण त्याच्यापेक्षा जास्त जर देत असाल तर जस्टिफिकेशन पाहिजे की आमचा क्वालिटी प्रोडक्ट आहे म्हणून आम्ही मागवतोय. गुड डे पार्लेचं कंपॅरिझन नाही करता येत. कळलं का सर? हे सगळे बिस्किटच आहेत पण एकमेकांना कॉम्पिट करत नाही करता येत कॉम्पिट. किंवा पॅप्सोडेंट, कोलगेट, त्याच्यानंतर पतंजलीचा है ना, जे काही आहे हे एकमेकाला सबस्टिट्यूट प्रोडक्ट आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोडक्ट, सबस्टिट्यूट अँड कॉम्प्लिमेंटरी. कधी कधी तर काय होतं, माझ्या हातातच नाहीये तरी पण प्राइस वाढते. बघा, पेट्रोलचा भाव वाढला तर कारची आणि बाईकची विक्री कमी होते. कंपनीला काहीच त्याच्याशी म्हणजे त्याच्या हातात नाही त्या गोष्टी. कंपनीने त्याच्या रॉ मटेरियल, त्याच्या सॅलरी, त्याचे लेबर ह्याच्यामध्ये काहीच कट केलेलं नाही. कंपनीचा काहीच दोष नाहीये. पेट्रोलचा भाव वाढला तर डायरेक्ट कार आणि बाईकची डिमांड कमी होती. का कमी होती? बाईक आणि कार तर पेट्रोलवरच चालणार आहे. आता इथं मायक्रोस्कोपिक स्टडीचा अभ्यास लागतो. कंपनी विचार करते, कंपनी तुमच्यासारख्या एक्सपर्ट लोकांना सांगते की बघा आपण तर रॉ मटेरियल तेवढ्यालाच घेत होतो, आधी जेवढ्याला घेत होतो, आपली सॅलरी सुद्धा तेवढीच देतोय, आपण लेबर सुद्धा तेवढंच घेतोय, आपण ऍडव्हर्टाइजमेंट पण करतोय, मार्केटिंग मध्ये पण आहे, लोकांना सुद्धा विचारलं आपण तुम्हाला कार घ्यायला आवडतं का, सगळ्यांनी हो म्हणले, सर्वे सुद्धा केलाय, तरी पण आपला प्रोडक्ट विकला जात नाहीये किंवा त्याचा डिमांड कमी झालाय. काय करणार? इन डेप्थ अभ्यास केल्यावर लक्षात येतं की साहेब आपण राईट आहे, पण गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी झाली की गव्हर्नमेंटने टॅक्सेस वाढवले आणि पेट्रोलचा डिझेलचा भाव वाढला आणि त्यामुळं गाडी घ्यायला कोणी तयार नाहीये. कारण की आजच्या काळात गाडी घेणं किंवा कार घेणं म्हणजे हत्ती पाळल्यासारखं काम आहे. कार घेणं सोपं आहे, त्याचा मेंटेनन्स कॉस्ट हा खूप जास्त जड जातो लोकांना. दुसरा, कारची डिमांड कमी का झाली? साहेब आपलं काहीच दोष नाहीये. ओला उबर सारख्या सर्व्हिसेस मार्केटमध्ये आल्या, लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्त करू लागले, बसेस सर्व्हिस, रेल्वे सर्व्हिस, मेट्रोज सर, म्हणून आपल्या कारची डिमांड कमी झाली. अगदी पुण्यामध्ये तर हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली इकडे तर आता जशी तुमची कार आहे तसं तुम्ही झूम कार वगैरे भरपूर ऍप आहेत. फक्त डायरेक्ट कार घ्यायचं, निघायचं, आपणच ड्राईव्ह करायची. आज जसं की आपलीच कार आहे, ड्रायव्हिंग करायची, जिथं वाटलं तिथं पार्किंग लॉट मध्ये सोडायचं, जागावर सोडायचं, तिथं तेवढे चार्जेस देऊन टाकायचे. ओला उबर काहीच टेन्शन नाही. परवा मधात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला खूप मोठा झटका बसला, खूप मोठ्या प्रमाणात डिक्रीज होत होता. अगदी कोरोनाच्या 2 महिन्या अगोदर, म्हणजे मला वाटतं डिसेंबर आणि जानेवारीची घटना, म्हणजे वर्ष झालं आज त्याला. परवाच का म्हणतो? कारण की 8 महिने आपल्या आयुष्यातले आहेत का नाही की असं जरा वाटू लागले मागच्या काही काळामध्ये. आपण बाहेरच नाही म्हणून आता प्रत्येक गोष्ट परवाच वाटायची. अगदी जानेवारी डिसेंबरच्या मागच्या वर्षीचाच या काळामध्ये निर्मला सीतारामनला फिनान्स मिनिस्टर आपल्या त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं की ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही झपाट्याने काय म्हणतो डिक्रीज होते, त्याचा ग्रोथ हा कमी होतोय. मग निर्मला सीतारामनला विचारलं की तुम्ही फिनान्स मिनिस्टर आहात, तुमचं काय मत आहे याच्यावर? त्यांनी स्पष्टपणे म्हणलं की आम्ही आमचे प्रयोग सगळे करून बघितले, आम्ही जे काही इम्प्लिमेंटेशन करायचे होते पॉलिसीज त्या सेक्टरसाठी इम्प्लिमेंट केल्या. कार कंपनीचा किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजचा किंवा बाईक सारख्या ज्या बाईक बनवणाऱ्या कंपन्या ह्यांचा ग्रोथ रेट कमी होण्यामागचं कारण आहे ओला आणि उबर. माझं मत नाहीये किंवा माझा स्टेटमेंट नाहीये, अगदी निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टरचा स्टेटमेंट आहे. विचारलं का? त्यांचं स्पष्ट मत होतं की जेव्हापासून पब्लिक ट्रान्सपोर्ट हा
लोकांमध्ये वाढू लागलाय. कसं आहे, मुंबई सारख्या शहरामध्ये, दिल्ली सारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये अगदी आपली कार असली तर पार्किंगचा प्रॉब्लेम सर्वात मेजर आहे. आणि थोडी जर पार्किंगच्या बाहेर गाडी असली की काय प्रॉब्लेम होतो, पार्किंगच्या बाहेर गाडी असली की मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा लागतो. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प करेल तुम्हाला प्राइस डिटरमाइन करायला. जसे आता आपण बघितले की वेगवेगळे घटक आहेत प्राइस डिटरमाइन करायला, मायक्रोस्कोपिक स्टडी करा म्हणून फायदा आहे. दुसरा आहे फ्री मार्केट इकॉनॉमी. फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, नावाच आहे फ्री मार्केट. नो रिस्ट्रिक्शन, नो restrictions. You are free to do any business. You are free to produce any product. You can decide what to produce, how to produce, when to produce. Am I capable to produce? विचारायला म्हणजे संपलं तर नाही. पण फ्री मार्केट इकॉनॉमी, आपली इकॉनॉमी कशी आहे, कोणीच थांबवत नाही तुम्हाला कोणता प्रोडक्ट, तुम्हाला जे जमतं तुम्ही विका. कोणत्या प्रोडक्ट तयार करा, फ्री मार्केट तयार करा. काय म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प इन अंडरस्टँडिंग द वर्किंग ऑफ फ्री मार्केट इकॉनॉमी. A free market economy is that economy where economic decisions regarding production of goods such as what to produce, how much to produce, how to produce, etc. are taken. Underline करा म्हटलं. Where economic decisions regarding production are taken. तर आता तुम्हाला विचार करायचा आहे व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, व्हेन टू प्रोड्यूस, असे जे काही प्रश्न आहेत तुमच्या डोक्यामध्ये. फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे असा इकॉनॉमी जिथं गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन्स नाही. गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोडक्शन करण्यापासून थांबवत नाही. आपली मार्केट इकॉनॉमी फ्री मार्केट इकॉनॉमी. पण तुम्ही ऍज अ बिझनेसमॅन विचार करा, प्रत्येक जागी तसं नाहीये. काही असे देश आहेत जिथे प्रोडक्शन करण्यापासून थांबवलं जातं, जिथे तुम्ही बिझनेस करू शकत नाही. गुगलला वाटते मला चायनामध्ये जायचं, जाता येते का? गुगलला वाटते की युट्यूबला वाटते की मला चायनामध्ये बिझनेस वाढवायचा, करू शकता का? रिस्ट्रिक्शन्स आहेत. आता तुमच्या घरापर्यंत, माझ्या घरापर्यंत सेल्समॅन अगदी सहजरित्या येतात. मैं ये प्रोडक्ट है आपके लिए लाया हूं, आप देखिए. आपल्याला बघायचं जर आप तो देखिए प्लीज, देखने के पैसे नहीं लूंगा, और पूर्ण असा डेमो देते आणि तुम्ही त्याला म्हणा हो गया आपका, मुझे नहीं लेना है, थँक्यू म्हणून निघून जाते. पण त्याला माहिती असते की कदाचित ते घेणार नाही, तुमच्या त्या बॉडी लँग्वेजवरून त्यांना लक्षात येतं. पण तो जो ऑपॉर्च्युनिटी असते ना, 0.22% जे काही असेल ती ऑपॉर्च्युनिटी मिस करत नाही. अचानक काय होतं, कधी कधी मन बदलतं. तुमची आई लगेच तुम्हाला विचारते, मुलींच्या बाबतीत विशेषतः असं होतं, आपल्या तिकडं कल नसतं. मुलींना लगेच आई विचारते घ्यायचंय का, चांगलं वाटायला, बाजारात जरा महाग असेल तर काय सांगता येते. मेंटॅलिटी नव्हती तुमची घ्यायची, अचानक बदलली है ना. कारण की आपण फ्री मार्केट इकॉनॉमीमध्ये आपल्या इकडं सेल्समॅन वगैरेला थांबवलं जात नाही. आता एखादी कंपनी आहे, तिला मार्केट, इंडियाच्या मार्केटमध्ये बिझनेस करायचा आहे, सेल्समॅन ते अपॉइंट करू शकतात. अगदी सेल्समॅन जर चांगले असतील तर प्रोडक्शन सुद्धा वाढतं. एक देश असा आहे जसं की सौदी अरेबिया, बेस्ट एक्झाम्पल. सौदी अरेबिया हा थोडासा तिचं संविधान नाहीये, तो इस्लामिक ह्याच्यावर चालतो, नियमावर चालतो. आणि तिथं सेल्समॅन कोणतीही कंपनी अपॉइंट करू शकत नाही. तुम्हाला प्रोडक्ट विकायचं, तुम्ही ऑनलाईन विका, कसं विका, काही करा, तुम्ही सेल्समॅन नाही अपॉइंट करू शकत.
आणि जर सेल्समॅन आला घरापर्यंत कंपनीवर तर कारवाई होते, सेल्समॅनचा जीव सुद्धा धोक्यात जाऊ शकतो. अगदी ह्या लेवलला कारवाई आहे. म्हणजे तिथं बिझनेस करायचा आहे तर स्ट्रॅटेजी बदलावी लागेल, मायक्रोस्कोपिक स्टडी करावी लागेल की आपण ज्या देशात बिझनेस करतोय त्या देशामधला मार्केट कंडिशन कसं आहे, गव्हर्नमेंटचा पॉलिसी कसं आहे. आपली गव्हर्नमेंट कोणताही प्रोडक्ट विकण्यासाठी कोणत्याही कंपनीला थांबवत नाही. पण एकाला वाटतंय मला रॉकेट बनवायचं आहे, कंपनी आहेत, प्रायव्हेट कंपनीज आहेत, रॉकेट बनवणाऱ्या, गन्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत. इंडियामध्ये आहे का? म्हणजे त्या कंपनीला जे डिफेन्स इक्विपमेंट बनवतात त्या कंपनीला इंडियामध्ये रिस्ट्रिक्शन आहे. मायक्रोस्कोपिक स्टडी करताल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या प्रोडक्टला तुम्हाला ज्या देशात विकायचंय किंवा ज्या देशात प्रोडक्शन करायचंय ते करू शकतात का नाही. व्हॉट टू प्रोड्यूस, आय कॅन प्रोड्यूस एनिथिंग एक्सेप्ट डिफेन्स प्रोडक्ट इन इंडिया. कळतं मी काय म्हणतो? इंडियामध्ये कोणताही प्रोडक्ट विका पण डिफेन्सचे प्रोडक्ट तुम्ही बनवू शकत नाही. अमेरिकेत जा बरं, प्रायव्हेट कंपनीज आहेत गन्स बनवणाऱ्या, प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्या बॉम्ब्स बनवतात, रॉकेट्स बनवतात, फायटर प्लेन्स बनवतात, प्रायव्हेट कंपनीज आहेत. आपल्या इकडे नाही. रेल्वे चालू करायची, स्वतःची एक प्रायव्हेट पटरी टाकायची, टाकता येते का? अगदी अंबानी राहिला तरी टाकता येत नाही, है ना. घेऊ शकतो का अंबानी? रेल्वेनं घ्यायला काय झालं अंबानीला? त्यांची मर्जी असेल तर घेऊ पण शकतात, पण रिस्ट्रिक्शन्स आहेत. उद्या अंबानीला वाटते की आपण आता सगळे सेक्टर झाले तर फक्त रेल्वे सेक्टर राहिलं आहे, प्रायव्हेट प्लेन, प्रायव्हेट रेल्वे चालू करायची. प्लेन करू शकतो, रेल्वे करू शकतो का? नाही. तर तुम्ही ज्या मार्केटमध्ये बिझनेस करण्याचा प्रयत्न करतात त्या मार्केटमध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय ते बघा, आणि त्याच्यासाठी मायक्रोस्कोपिक स्टडीला, म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्स कामामध्ये. कळतंय ना? स्पष्टपणे लक्षात येते ना? क्लिअरली सांगतो मी. कोणाला जर अडचण असेल, कोणाला प्रश्न असेल तर विचारा बरं का. यू आर फ्री टू आस्क ऍट एनी मोमेंट. तिसरा आहे फॉरेन ट्रेड. हा सर्वात काय म्हणतो जास्त आवडणारा विषय ठरलाय सध्या, फॉरेन ट्रेड. एव्हरी कंट्री इज फोकसिंग ऑन फॉरेन ट्रेड बिकॉज सगळ्या देशांचं जो कल असतो तो डॉलर गोळा करण्यामध्ये, डॉलर जास्तीत जास्त असतात. फॉरेन ट्रेड हा खूप महत्वाचा विषय, अगदी तो एका पॉइंट मध्ये संपण्यासारखा विषयच नाही. ह्याच्यावर भरपूर मोठ्या कोर्सेस आहेत. फॉरेन ट्रेड म्हणजे काय? Buying and selling of goods and services across the border. Simple. Buying and selling of goods and services across the border. तुमच्यासाठी अमेरिकन फॉरेनर्स आहेत, अमेरिकनसाठी तुम्ही फॉरेनर्स आहेत. तुम्ही जेव्हा वस्तूची खरेदी किंवा विक्री देशाच्या बाहेर करतात तेव्हा त्याला फॉरेन ट्रेड म्हणतात. इम्पोर्ट, एक्सपोर्ट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा कम ऑन मेक इन इंडिया, इन्व्हाइटिंग यू आर इन्व्हाइटिंग टू द अदर कंट्रीज टू प्रोड्यूस द प्रोडक्ट. That is also come under foreign trade. Is it favorable to do foreign trade with America? Is it favorable to do foreign trade with Russia? Is it favorable to do foreign trade with Pakistan? Is it favorable to do foreign trade with Britain? Is it favorable to do business with Bangladesh? असे जे काही प्रश्न आहेत तुमच्या डोक्यामध्ये मायक्रोस्कोपिक स्टडी करताना तर कळत. कधी कधी कंडिशन्स बदलतात. अचानक चायना जो फेवरेट होता सगळ्यांचा तो विलन झाला मागच्या 1.5 वर्षामध्ये, है ना. चायनाला त्याचं खूप मोठं नुकसान झालंय. मायक्रोस्कोपिक स्टडी केला तर कळेल. तुमच्या घरात चायनाची लाईट असेल, चायनाचा मोबाईल असेल, पण चायनाला त्याचा फरक पडतो. अगदी एक इंडिव्हिज्युअल जरी एक प्रोडक्ट जरी कट करत असेल त्याच्या लाईफ सायकल मधून, तुम्हाला मोबाईलला ऑप्शन नाही म्हणून मोबाईल चायनाचा आहे, तुम्हाला ऑप्शन आहे इंडियाचा चांगला त्याच रेंजचा. जोपर्यंत ऑप्शन सबस्टिट्यूटचा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये फक्त,
तुम्हाला सबस्टिट्यूट भेटला तर तुम्ही बरोबर चायनाच्या प्रोडक्ट्सला मार्केटमधून आउट करताल. फॉरेन ट्रेड, मायक्रोस्कोपिक स्टडी. व्हाय? आता बघा, चायनावर सगळेजणच खार खाऊन आहेत एका दृष्टिकोनातून, पण चायनाचा मार्केट इंडियामधून का कमी होत नाही, त्याच्या मागचा रिझन मायक्रोस्कोपिक स्टडी केला तर कळत. तर एक वर्क देतो तुम्हाला,